हाय हॅलो नमस्कार. तर आज चालले होते गावी जाताना हे सगळं पॅकिंग वगैरे करून घेतलेलं. स्वराजने बॅट वगैरे घेतलेले, हिने हिची टॉयज खेळणी वगैरे घेतलेली. आता इथे आम्ही बस स्टॉपला येऊन थांबलेलो. बस आलीच नव्हती, पण जवळपास आम्ही अर्धा ते पाऊण तास थांबल्यानंतर आम्हाला बस मिळाली होती. इथे प्रत्येक गाडी येईल त्यावेळेस हा म्हणायचा रिकामी असू देत, सातारची बस असू देत, असं स्वराजचं चाललेलं होतं. फायनली बस मिळाली. बसमध्ये बसल्यानंतर कारण दुपारचा वेळ होता आणि मुलांनी नाश्ता वगैरे केलेलं, जेवण केलेलं पण भरपूर आधी केलेलं, 11 ते 12च्या दरम्यान केलेलं. आता 2 ते 2:15च्या दरम्यान आम्हाला बस भेटलेली होती, 2:30च्या दरम्यान. तर इथे मग मुलांना मी खाण्यासाठी हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या, तर तेही खाण्यासाठी दिलं मग मुलांना. तर आता इथं मुलांचं चाललेलं फ्रूट्स वगैरे खायचं, त्याचबरोबर फ्रेंच फ्राईज आणि बॉबीचं पॉकेट पण घेतलेलं एक हिंदवीसाठी, तर तेही खात होते. आणि त्यानंतर फायनली आता आम्ही इथे नवीन जो आपला मिसिंग लिंक झालेला होता 1 तारखेला हा ओपन झाला होता आणि आम्ही चाललेलो दुसऱ्याच दिवशी. तर आम्ही आज पहिल्यांदा त्या रस्त्यावरून चाललेलो, तर मुलांना ते पाहायचं होतं. तर असं छान असं बघत मग मुलांचं एन्जॉय चाललेलं खाण्याचं वगैरे. आणि त्यानंतर हिंदवीचं इथे नाटक चाललेलं झोपण्याचं, मी कशी झोपते बघ म्हणून. तर त्यानंतर मग मी डब्बा जो होता तो काढला, कारण मी घरून येताना भाजी चपातीही बनवून आणलेली. म्हटलं असं चटरपटर खाण्यापेक्षा भाजी चपाती खाल्ली तर मुलांचं जरा पोट तरी भरल्यासारखं होईल, म्हणून मुलांनाही चारत होते आणि मीही खात होते, कारण मी सकाळी फक्त नाश्ता केलेला आणि त्यानंतर आम्ही निघालेलो. तर त्यामुळे आता इथे मुलांनाही देत होते खाण्यासाठी. तर मुलं गावी जायचं म्हणून खूप खुश होते आणि मेन खुश होते याच्यामुळे की आम्हाला जी बस मिळाली होती ती AC बस होती. मुलं म्हणत होते की एरोप्लेनचा फील येतो आहे मम्मी, खूप छान वाटते वगैरे, असं तसं चाललेलं. आणि फायनली आता इथे आम्ही गावी पोचलो, म्हणजे आता सातारमध्ये पोचणारच होतो. तर आता सातारमध्ये पोचल्यानंतर आम्ही रिक्षाने गेलो घरी. तर असा झाला आजचा आमचा प्रवास. पूर्ण दिवस अर्धा तर प्रवासामध्येच गेला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.